स्टुडंट, असं शिकवा मुलांना इंग्रजी या आजच्या चौथ्या दिवशी तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। तर बघा, आज आपण दोन महत्त्वाच्या अक्षरांची आवाज पाहणार आहोत। सो दोन नवीन आवाज शिकणार आहोत आपण आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे जोड शब्दांचे मी नियम सांगणार आहे। अशा या नियमांच्या मदतीने तुम्हाला जोड शब्द वाचणं अत्यंत सोपं होणार आहे आणि हो, याच बरोबर तुम्हाला इंग्रजीचे स्पेलिंग सुद्धा बनवायला येणार आहे। सो आपण या सर्वांचा आज अभ्यास करूया। चला तर सुरुवात करूया। बघा, आजचे आपले जे नवीन दोन शब्द आपण शिकणार आहोत, ज्यांचे उच्चार आपण शिकणार आहोत आणि त्याची प्रॅक्टिस करूया। तर बघा, पहिला आवाज आपण शिकतो आहोत आणि तो म्हणजे पहिला आवाज आपण शिकणार आहोत तो आयचा। सो आयचा जो आवाज आहे तो होतो ई। लक्षात घ्या, आयचा आवाज होतो ई। आता आयचा ई आवाज होतो म्हणजे काय होतो, तर त्याला वेलांटीचं रूप द्यावं लागतं आपल्याला। म्हणजे कसं बघा, सपोज बी च्या सोबत जर आपण आय जोडला तर हा होतो ब अधिक ई बी, ब ई बी, ब ई बी। सो हा कसा तयार होतो मग बी। सपोज मला सांगायचं असेल टी आय, ओके, टी आय, तर टी आय काय होईल टी। टी एम आय काय होईल मग एम आय। एम साठी म आणि ह्याला द्यायची आय दिसला की ह्याला द्यायची वेलांटी, हा होतो मी। म्हणजे बघा, वाचन कसं सोपं होतं, तर आपल्याला पहिले आयचा आवाज ई शिकलो, मग आपण प्रत्येक एक एक व्यंजन घेतलं, त्या व्यंजनासोबत आपण एक एक स्वर जोडून पाहिला तर काय होतं, तर व्यंजनासोबत आपण हा स्वर जोडलाय आय 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 हा स्वर जोडला आणि हे सगळे व्यंजन आहेत, बी व्यंजन आहे, टी व्यंजन आहे, एम व्यंजन आहे। व्यंजनासोबत स्वर जोडला की अशा पद्धतीने त्याचा उच्चार तयार होतो बी टी मी। ओके, सो आता याच नियमाने आपण हे सर्व स्पेलिंग तयार करूया। सो के आय डी, मग के आय चा उच्चार काय होईल बघा। आता हे खूप सोपं आहे ना, की जसे हे जर उच्चार तुम्हाला समजले आणि एबीसीडी मधले जे लेटर्स आहेत त्या प्रत्येकाचे या पद्धतीने उच्चार पालकांनी काय करायचं, मुलांकडनं ते तयार करून घ्यायचे। सो फक्त स्वर सोडून द्या ए ई आय ओ यू, कारण आपण हे व्यंजनासोबत घेतो त्यामुळे ब पासून सुरुवात करा, बी पासून, लेटर बी पासून बी, नंतर सी च्या सोबत आय जोडा, फक्त सी च्या सोबत आय जोडल्यावर सी उच्चार होतो, एवढं मुलांना थोडा बदल शिकवावा लागेल। त्याच्यानंतर ब बी सी झालं की डी येईल, मग डी आय डी, ओके, त्यानंतर ई सोडून द्या, त्यानंतर येईल एफ लेटर, एफ चा फी, एफ आय फी। असं प्रत्येक लेटर वाईज तुम्ही मुलांना या पद्धतीने प्रॅक्टिस करून घ्या मुलांकडनं आणि त्याच्यानंतर ह्या शब्दांवर यायचंय। सो के आय काय होईल की, आता हे पाठच होऊन जाईल मुलांना हे जर सगळं तयार केलं तर। त्याच्यानंतर डी चा उच्चार काय होतो ड, तर हा शब्द वाचतील मुलं किड, किड। बघा, मुलांना खूप सोपं जातं या मेथडने। सो बी आय जी, सो बी आय काय होईल बी। आता हे आपण इथंच पाहिलेलं आहे, सो हा होईल बी आणि जी चा उच्चार ग, बी। तशाच पद्धतीने तुम्हाला डी आय जी काय होतो हे तुम्हाला येईल का, सो मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा बरं, बघूया तुम्हाला समजलेलं आहे का। आणि आता खालचे शब्द बघूया। सो मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं याच्यामध्ये आपण छोटे आणि मोठे शब्द पण शिकणार आहोत आणि त्याचबरोबर आपण काही दोन नवीन आपण नियम सुद्धा पाहणार आहोत। तर बघा, एन आय टी काय होईल मग, तर एन आय होईल नी आणि टी साठी येईल ट। सो याच पद्धतीने एफ आय जी काय होईल सांगा बरं, नक्कीच जमेल तुम्हाला। मी इथे ज्या चौकटी केलेल्या आहेत त्याचे आन्सर कमेंट मध्ये टाका, म्हणजे तुम्हाला समजलं का नाही हे तुमचं तुम्हाला पण कळेल। जर तुम्हाला लिहिता आलं तर तुम्हाला समजलं, उत्तर करेक्ट आलेलं असेल तर तुम्हाला समजलेलं आहे। उत्तर लिहिताना जर तुम्ही अडखळलात तर समजावं आपल्याला नाही समजलं, व्हिडिओ पॉज करायचा, पुन्हा पहिल्यापासून डबल पाहायचं। आता बघा, आता हे दोन वेगळे शब्द दिसतील तुम्हाला, जिथे मी तुम्हाला सांगितलं की आपण शॉर्ट मध्ये खूप सारे नियम पाहत पाहत पुढे जाणार आहोत। सो बघा, हा शब्द पहा, एच आय काय होतो ही, पण इथे एक नवीन नियम आहे जो आपण याआधी पण पाहिलेला आहे। अगोदरची सिरीज मधले जे तुम्ही 3 दिवस झालेले आहेत ते व्हिडिओ जर पाहिलेले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, किंवा तुम्ही मला पण कॉल करून तुम्ही हे व्हिडिओ आम्हाला पाहिजे आहेत म्हणून तुम्ही सांगू शकता, मी तुम्हाला सर्व व्हिडिओ प्रोव्हाइड करेन। आपले
लेटर जर आलेला असेल तर लक्षात ठेवा असा उच्चार करायचा नाही. लहान मुलांना हे जरूर शिकवा. हा स आणि हा स असा डबल स लिहायचा नाही. तर त्याच्या ऐवजी फक्त काय करायचं, 2 यस साठी एकच लेटर वापरायचंय स. तसंच मग हे लेटर येईल का तुम्हाला? चला लिहा बरं कमेंट मध्ये MISS कसं वाचाल. आता थोडंसं पुढे जाऊया आणि पाहूया की आपण 4 लेटर वर्ड जर आले तर आयचा उच्चार आपण कशा पद्धतीने करायचा. सो बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा इथे मी 4 लेटर वर्ड्स लिहिलेले आहेत. NK हा आपल्याला 2 कॉन्सोनंट असलेला शब्द दिसेल. गेल्या 2 दिवसामध्ये मी जोड शब्द शिकवलेले आहेत, त्यामुळे या पिरियड मध्ये तुम्हाला ते खूप सोपे होऊन गेले असतील, हो की नाही? आणि म्हणूनच मी लिहिले जोड शब्द झाले सोपे. कसे होतात बघा, PI आता N आणि K हे 2 कॉन्सोनंट एकत्र आले. 2 कॉन्सोनंट एकत्र आले की पहिल्याला काय करायचं, अर्ध करायचं आणि दुसरा पूर्ण लिहायचा. सो N जो आहे हा न अर्धा आणि K ला क. वाचताना कसं वाचायचं, पिंक. हा न पी न क असं नाही वाचायचं. मुलं हे लिहित असताना असं लिहितात पहा, पी न क असं लिहितात. वाचताना पण ते असंच वाचतात, PI न क, पी न क, पी न क. सो त्यांना नीट समजावून सांगा. हा उच्चार शॉर्ट करावा लागतो बाळा. छोटासा उच्चार करायचा आहे न न असा. सो पिंक पिंक. न म्हणायचं नाही, असंही नाही, न असंही नाही, पिंक पिंक. ओके. सो या पद्धतीने मुलांकडनं उच्चार लिहा. लिहित असताना हा पिंक शब्द अजून वेगळ्या पद्धतीने पण आपण लिहू शकतो असा. ओके. सो अशाही पद्धतीने तो लिहिता येतो. आता हा कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सहज टाकता येईल, आहे की नाही? सो बघा याच पद्धतीने हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा. सेम शब्द आहेत, है ना? LI तुम्हाला जमतो. आता NK चा उच्चार इथेच आहे. सो याच पद्धतीने दोन्ही शब्दांचे उच्चार जरूर कमेंट मध्ये लिहा. आता हा थोडा अवघड वाटेल कदाचित, तर बघूया पुन्हा एकदा रिवाइज करूया आपला पहिला नियम. ओके. बघा ही सिरीज अशी आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला मागचं जे आहे त्याचं रिव्हिजन पण मिळेल. ओके. सो आता पाहूया हा कसा वाचायचा. इथे अजून एक ट्विस्ट आहे बघा. इथे 2 कॉन्सोनंट सुरुवातीलाच आले म्हणजे जोड शब्द. आता नीट काळजीपूर्वक पहा की हे कसं लिहायचं, मुलांना कसं शिकवायचं जर जोड शब्द सुरुवातीला आले असतील तर. बघा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पालकांनी काय करायचंय, जोड शब्दाची खूप प्रॅक्टिस घ्यावी लागते मुलांची. सो जोड शब्द तुम्ही जितके जास्त मुलांना अवेलेबल करून द्याल आणि त्यांचा उच्चार घ्याल तेवढं त्यांचं वाचनही सोपं होतं आणि त्यांचे स्पेलिंग पण पक्के होतात. तर बघा आता हा जोड शब्द सुरुवातीला आलाय. कसा ओळखायचा, 2 कॉन्सोनंट आलेत बघा जवळजवळ, S आणि N. दोन्हीच्या मध्ये काही वॉवल नाहीये. सो SN काय करायचा, हा स अर्धा लिहायचा, न पूर्ण लिहायचा. ओके. आता बऱ्याच वेळेस मुलांना आता इथे आय आहे, तो आय जो आहे तुम्ही असा पण देऊ शकता, ठीक आहे? अशी वेलांटी पण तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही इथे पहिली वेलांटी पण देऊ शकता. पहिली दिली तर तुम्हाला असं लिहावं लागेल, स्नी. ओके. लहान मुलं असतील तर कदाचित ते लिहिताना चुका करतील. पालकांनी त्यांना नीट समजून सांगावं की हे शब्द कसा लिहायचा. मुलं हळूहळू शिकत जातात. सो स्नी. पुन्हा इथे तोच नियम जो आपण इथे शिकलेलो आहोत. डबल लेटर आला असेल तर एकदाच उच्चार लिहा. सो हा फक्त डबल एफ चा उच्चार फ लिहायचा आहे एकदाच. वाचताना कसं वाचाल, स्निफ. म्हणून पहा स्निफ. म्हणा माझ्या मागे, स्निफ स्निफ स्निफ. फ चा उच्चार कसा करते लक्षात घ्या, फ फ. स्निफ स्निफ स्निफ. राईट. मुलांकडनं जरूर म्हणून घ्या. आता बघा हे झाले आपले आयचा उच्चार. मी सांगितलं आज आपण 2 उच्चार शिकणार आहोत. सो त्याच्यानंतरचा उच्चार आपण शिकतोय ओ चा उच्चार. आता बघा मी मुद्दाम लिहून ठेवले कारण वेळ कमी व्हावा, कमी वेळेत आपल्याला शिकायचं आहे. सो बघा BO, बी च्या सोबत जर ओ लिहिलं पहिले तर बघा ओ चा उच्चार काय होतो. ओ चा उच्चार होतो अ अ. ओके. स्टेप बाय स्टेप. ओ चा ओ हा सुद्धा उच्चार होतो, जसं की GO गो, NO नो, है ना? पण तो आपण नंतर पाहणार आहोत, त्याचा रूल आपण नंतर पाहूया. सो इथे बघा BO, ओ चा उच्चार अ, त्या नियमानुसार BO चा उच्चार होतो ब ब. आता ब कसा करायचा बघा, ब
काना द्यायचा आणि एक चंद्र द्यायचा. आपण चा उच्चार शिकलो होतो ना, ऍ म्हणलं की फक्त चंद्र देत होतो आपण, पण ब जर आला तर ह्या ब ला एक काना द्यायचा आणि एक चंद्र द्यायचा. मग क चा उच्चार लिहिताना क लिहिलं मी, एक काना दिला आणि चंद्र लिहिला. तसंच आर ओ, र लिहिलं, आर साठी एक काना दिला आणि चंद्र दिला. सो ड चा उच्चार सेम. आता शब्द तयार करून बघा. सी ओ काय होईल? सी ओ होईल क, है ना. कसं लिहायचे? क ला एक काना द्यायचा, एक चंद्र द्यायचा, क. टी चा उच्चार तुम्हाला येतो आता? ज्यांना उच्चार समजत नसतील, येत नसतील, त्यांनी आपला डे 1 चा व्हिडिओ पहा. त्याच्यात मी सगळे उच्चार शिकवलेले आहेत, त्याची प्रॅक्टिस पण करून घेतलेली आहे. त्यानंतर हा शब्द तुम्हाला जमेल की नाही? नक्कीच. ओके. सो कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही हे आणि हे दोन शब्द टाकायचे आहेत. तुम्हाला ते नक्कीच जमणार आहेत. हा आपण करूया. एनो काय होईल? न, राईट. आणि डी चा उच्चार काय होईल? द. काय झाला? नॉट. ओके. आता आपण 4 लेटर्स वर्ड्स बघूया, म्हणजे जिथे जोड शब्द येतात आणि ते कसे लिहायचे आणि ते कसे वाचायचे. तर बघा, सिंपल आणि सोपे सोपे आपण इथे शब्द घेऊया. ओके. सो आपण थोडस इकडचा भाग मोडूया आणि आपण इथे लिहूया. ओके. सो बघा, आता आपण ओ चा उच्चार शिकतोय. जोड शब्द कशा पद्धतीने आपल्याला सोपे झालेले आहेत ते आपण पाहतो आहोत. सो जोड शब्दामध्ये बघा आपण कशा प्रकारचे शब्द येतात. सो आपण आत्ताच पाहिलं, आपण आयचे जे मी आत्ताच शब्द मोडलेले आहेत बघा, तुम्हाला दिसतील इथे. सो बघा, जर समजा शब्द असेल FONT, आता हा शब्द आहे तर कसं लिहायचा? सो FO चा उच्चार तुम्हाला मी शिकवला. F चा उच्चार फ, O चा अ करताना एक काना द्यायचा आहे आणि एक चंद्र द्यायचा आहे. त्याच्यानंतर NT, सो N शॉर्ट लिहायचा अर्धा आणि T 6 होईल फॉन्ट. ओके. सपोज शब्द असेल BORN, हा जरा लिहायला अवघड जातो. मी दोन पद्धती सांगते तुम्हाला इथे. सो BO कसा तयार होतो? ब. आर लिहिताना बघा, उच्चार म्हणून पहा, आर जो आहे तो पुन्हा शॉर्टच लिहायचा असतो, पण लिहिण्याच्या दोन मेथड आहेत बघा. हा जर आर अर्धा लिहायचा असेल र, तर र अर्धा असा लिहितात पहा. याला खाली तिरकी रेषा मारायची, तो अर्धा होतो. त्याच्यानंतर हा एन आहे, हा एन साठी न. हा पण याला वाचायचं कसं? ह्याला बरन असं नाही म्हणायचं. असा दिसला की मुलं काय वाचतात? त्याला र पूर्ण वाचतात, पण याला र पूर्ण नाही वाचायचा. नीट लक्षात घ्या, याला वाचायचं बॉर्न. बॉर्न. र चा उच्चार अगदी छोटासा करायचा आहे. बॉर्न, बॉर्न. आणि लक्षात घ्या, ब च्या नंतर र वाचायचा आहे. बॉर्न, बॉर्न. हे नीट लक्षात घ्या, कारण तुम्हाला स्पेलिंग लिहिताना हे उपयोगाला येतं. सो आपल्याला काय वाचावं लागतं? बॉर्न, बॉर्न. ओके. सो हा असाही लिहितो आपण, बॉर्न, राईट. सो याही पद्धतीने लिहितो. आता या पद्धतीने लिहिलं, समजा मी तुम्हाला स्पेलिंग लिहायला सांगितलं, बघा बरं तुम्हाला जमतं का? मी सांगितलं समजा तुम्हाला असा शब्द टर्न. ओके. कॉर्न, कॉर्न. बघा असा मी मराठीत लिहिला किंवा मी तोंडी उच्चार सांगितला तुम्हाला. आता याचं तुम्हाला स्पेलिंग तयार करायचं. कसं कराल बाबा? बघा बरं, जमेल का तुम्हाला? करता प्रयत्न? ओके. एक मी सांगते, बाकी एक तुम्ही मला कमेंट मध्ये टाका. ओके. सो तुम्हाला जमते का हे तुम्हाला पण समजेल. बघा, या वाचनामधून, या सिरीज मधून मी तुम्हाला फक्त वाचन नाही, तर मी तुम्हाला इंग्रजीचं लिखाण पण शिकवते आहे. वाचनासोबत सोबत आपण लिखाण पण शिकतो आहोत. सो बघा, टॉन जर आलं तर आपण कसं लिहिणार? ट. चा उच्चार तुम्हाला माहिती आता, TO आहे ना. ट, TO. त्याच्यानंतर म्हणून पहा उच्चार. आता इथं हा जो आहे तो आर आहे हे तुम्हाला कळतं. असा वर म्हणजे र, र ला येतं आर, पण तो लिहायचा कुठं? का एनच्या नंतर लिहायचा का आधी लिहायचा? त्यासाठी उच्चार नीट म्हणून पहा. टर्न, टर्न, टर्न. न नंतर येतोय, र आधी येतोय. सो आधी र साठी लिहा आर. ओके. त्याच्यानंतर एन साठी न, सॉरी न साठी एन. टर्न, टर्न. आला का? नक्कीच आला असेल. सो आता हा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, बघूया कुणाला तो जमतो. ओके. कॉर्न, मका माहिती आहे तुम्हाला?
शब्दाचा नवीन नियम पाहिला आणि त्याचबरोबर इंग्रजीत लिहायचं कसं हे पण आपण शिकलो. सो जरूर ही सिरीज फॉलो करा. 1 महिनाभर साधारण आपली ही सिरीज चालेल. सो जरूर यातले व्हिडिओ शेअर पण करा आणि सर्वांना सांगा की ही सिरीज तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता. इंग्रजी वाचन सहज तुम्ही घरी बसून सुट्ट्यामध्ये अर्धा तास जर दिलात तर तुम्ही सहज करू शकता.